जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. आपण पाहताय स्पोर्ट्स 20. पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत जागतिक स्तरावरच्या आणि भारतातल्या महत्त्वाच्या क्रीडा घडामोडींचा आढावा. जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचं हे पहिलेच ऑलिम्पिक आहे. किंबहुना पहिल्यांदाच भारतीय जिम्नॅस्ट हा ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करतोय. तिचे कोच विश्वेश्वर नंदी यांना याचंच दडपण आलंय. दीपाकडून अपेक्षा केली जाते ती इतिहास रचण्याची, पण अब्जावधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं वाहणं कठीण आहे असं त्यांना वाटतंय. दीपा कर्माकरचं हे पहिलेच ऑलिम्पिक आहे. नेमबाजीमध्ये भारताला अपेक्षा होती ती जितू रायकडून मेडलची, पण 10 मीटर एअर पिस्टलमध्ये तो 8वा आला. पात्रता राऊंडमध्ये दमदार कामगिरी करत तो फायनलमध्ये पोहोचला खरा, पण तिथे त्याला 78.7 पॉईंट्सची कमाई करता आली आणि सगळ्यात आधी तो फायनलमध्ये बाद झाला. महिलांमध्येही शनिवारचा दिवस खास नव्हता. आयोनिका पॉल आणि अपूर्वा चंडेला या दोघीही पात्रता राऊंडमध्येच बाद झाल्या. टेबल टेनिसमध्ये देखील भारतीय टीमची कामगिरी निराशाजनक झाली. पहिल्याच राऊंडमध्ये टीमचं आव्हान संपुष्टात आलंय. माओमा दास ही अनुभवी खेळाडू आहे, पण पहिल्या राऊंडमध्ये रोमानियाच्या डॅनियलचं आव्हान तिला जिंकलं नाही. दुसरीकडे मनिका बात्राही पराभूत झाली. तर पुरुषांमध्ये शरद कमल आणि सौम्यजित घोष यांनी आव्हान उभं केलं खरं, पण ते पराभव वाचवू शकले नाहीत. बहुचर्चित पुरुषांच्या डबल्स मॅचमध्ये भारतीय आव्हान पहिल्या राऊंडमध्येच संपुष्टात आलं. पोलंडच्या जोडीनं त्यांना 6-4 आणि 7-6 असं हरवलं. बोपन्नाची सर्व्हिस दोनदा ब्रेक झाली आणि भारतीय जोडीची छाप म्हणावी तशी या मॅचमध्ये दिसलीच नाही. मॅच पूर्वीही दोघांमधल्या कुरबुरी समोर आल्या होत्या. दुसरीकडे महिलांच्या डबल्समध्येही सानिया आणि प्रार्थना या जोडीचा पहिल्या राऊंडमध्येच पराभव झाला. लिएंडर पेसचा पहिल्याच राऊंडमध्ये पराभव झाल्यावर तो मीडियाला सामोरा गेला. त्याच्यावर रिओला उशिरा आल्याचा आरोप होत होता. आपला कार्यक्रम आणि वॉशिंग्टनमधली स्पर्धा याविषयी सगळ्यांना माहीत होतं. सरावापेक्षा मी मॅच प्रॅक्टिसला महत्त्व देतो आणि देशप्रेम कमी झाल्याचा आरोप तर आपल्यावर कुणी करूच नये. मी आजही टेनिसवर आणि माझ्या देशावर प्रेम करतो असं पेस म्हणाला. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूनं साफ निराशा केली. 48 किलो वजनी गटात स्नॅच अँड जर्कमध्ये तिनं स्नॅच प्रकारात 82 किलो वजन उचललं, पण जर्कमध्ये एकही वजन तिला उचलता आलं नाही आणि तिची कामगिरी फ्लॉप झाली. थायलंडच्या सोफियानं या गटामध्ये गोल्ड जिंकलं. दुसरीकडे भारतीय हॉकी टीमनं मात्र सुरुवात विजयानं केली आहे. आयर्लंडचा त्यांनी 3-2 असा पराभव केला. VR रघुनाथनं 15व्या मिनिटाला भारतीय टीमचं खातं उघडलं आणि त्यानंतर रुपिंदर पालनं पुढचे 2 गोल केले. आयर्लंडच्या टीमनंही भारताला चांगली लढत दिली. गोलची एक जवळची संधी हुकली, नाहीतर ही मॅच बरोबरीत सुटली असती. भारतीय टीमचा पुढचा मुकाबला जर्मनीशी होणार आहे. इतर ॲथलीट्स निराशा करत असताना रोअर दत्तू भोकनाळ मात्र रोईंगमध्ये प्री क्वार्टर्समध्ये पोहोचलाय. सिंगल स्कल प्रकारात तो त्याच्या गटात तिसरा आला. 2000 मीटरची रेस त्यानं 7 मिनिटं 21.67 सेकंदात पूर्ण केली. खरं तर दत्तूनं सुरुवात चांगली केली होती, पण पहिल्या 500 मीटरनंतर त्याचा वेग मंदावला. ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकात 35 ॲथलीट आणि 6 कोच हे रेल्वेचे आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं घसघशीत बक्षीस जाहीर केलंय. स्पर्धेत गोल्ड जिंकणाऱ्या रेल्वेच्या खेळाडूला 1 कोटी रुपये, सिल्व्हर जिंकणाऱ्या खेळाडूला 75,000 रुपये आणि ब्रॉन्झ विजेत्या खेळाडूला 50 लाख रुपये मिळणार आहेत. सचिन तेंडुलकर रिओमध्ये भारतीय टीम बरोबर आहे आणि ऑलिम्पिक नगरीतला प्रत्येक क्षण तो एन्जॉय करतोय. दिल्लीतल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आठवणी जाग्या झाल्या असं सचिननं म्हटलंय. ऑलिम्पिकसारखा खेळांचा महामेळा आज जवळून अनुभवता येणं यासाठी नशीब लागतं आणि भारतीय खेळाडूंवर त्यांच्या खेळाडूंबरोबर वेळ घालवण्याची संधी यामुळे मिळते. हा आनंद कधीही न विसरण्यासारखा आहे असं सचिननं ट्विटर अकाउंटवर म्हटलंय. शनिवारी एक जागतिक रेकॉर्ड ऑलिम्पिकमध्ये बघायला मिळाला. तो स्विमिंगमध्ये इंग्लंडच्या ॲडम पिटीनं 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये स्वतःचाच मागचा रेकॉर्ड मोडला. यावेळी त्यानं 57.55 सेकंदांची वेळ नोंदवली. 2 वर्षांपूर्वीचा वर्ल्ड चॅम्पियनशिपमधला रेकॉर्ड त्यानं मोडला.
ऑलिम्पिकमध्ये टेनिसच्या अनेक सीडेड खेळाडूंनी आतापर्यंत स्पर्धेतून माघार घेतली आहे, पण दुसरीकडे नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल हे खेळण्यावर ठाम आहेत. जोकोविच, मरे आणि नदाल यांच्यात मेडलसाठी चुरस असणार आहे. जोकोविचला खुणावतंय गोल्डन स्लॅम. 4ही ग्रँड स्लॅम आणि ऑलिम्पिक गोल्डची कामगिरी त्याला करायची आहे. अमेरिकेचा धावपटू जस्टिन गॅटलिन हा 100 मीटर धावण्याच्या रेसमध्ये गोल्ड जिंकण्याची जिद्द बाळगून आहे. गॅटलिनवर आतापर्यंत 2 वेळा डोपिंगची कारवाई झाली आहे. आता युसेन बोल्टवर मात करण्याची इच्छा त्याला आहे. यावर्षी 2दा त्यानं वर्षातली सर्वोत्तम वेळ नोंदवली आहे आणि आता जगातला सगळ्यात वेगवान धावपटू त्याला व्हायचा आहे. फ्रेंच जिमनॅस्ट सामीर सईदला एका भयानक अपघाताला सामोरं जावं लागलं. प्राथमिक राऊंड दरम्यान आपली कसरत पूर्ण करून सईद जमिनीवर उतरत होता. त्याचवेळी त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा पाय अक्षरशः वळला. हाड मोडण्याचा जो आवाज झाला तो स्टेडियमभर घुमला. स्ट्रेचरवरून त्याला न्यावं लागलं. जर्मनीच्या आंद्रियास तोबालाही गुडघेदुखीचा त्रास जाणवला. रिओ ऑलिम्पिक विलेजमध्ये ब्राझीलच्या 2 महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी मोरोक्कोच्या बॉक्सरला तुरुंगात पाठवण्यात आलंय. विलेजमधल्या हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करणाऱ्या 2 महिलांवर हसन सादा या बॉक्सरनं अतिप्रसंग केला होता. बलात्काराची चौकशी सुरू असेपर्यंत त्याला ब्राझीलच्या कायद्यानुसार तुरुंगात राहावं लागणार आहे. लोढा समितीवर अंमलबजावणीसाठी बीसीसीआयनं माजी न्यायमूर्ती काटजूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे आणि या समितीनं आपला पहिला अहवाल बीसीसीआयला सुपूर्द केलाय. लोढा समितीचा अहवाल स्वीकारला तर बीसीसीआयला आपल्या कार्यकारिणीत अनेक बदल करावे लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुराग ठाकूर यांनाही अध्यक्षपद सोडावं लागू शकतं. त्यामुळे बीसीसीआयवर सगळ्यांचं लक्ष आहे आणि बीसीसीआय या बाबतीत काटजूंवर भिस्त ठेवून आहे. महेंद्रसिंग धोनी सध्या रांचीच्या घरी सुट्टी एन्जॉय करतोय. या मोकळ्या वेळेत झारखंड क्रिकेटसाठी तो योगदान देतोय. बुचीबाबू कपसाठी झारखंडच्या युवा टीमला तो मार्गदर्शन करतोय. रांचीमध्ये युवा टीम सराव करते आणि धोनी जातीनं सरावाच्या वेळी उपस्थित असतो. आपला क्रिकेटमधला अनुभव तो युवा खेळाडूंना सांगतो. तसंच क्रिकेटच्या टिप्सही देतो. वेस्ट इंडिजला T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन डॅरेन सॅमीची टीममधून हकालपट्टी झाली आहे. स्वतः सॅमीनं व्हिडिओ संदेशात तसं म्हटलंय. विंडीज बोर्डाच्या पदाधिकाऱ्याचा आपल्याला फोन आला होता आणि टीमच्या भावी योजनांमध्ये तू बसत नाहीस असं त्यानं कळवल्याचं सॅमी म्हणतो आहे. सॅमीची कामगिरी बोर्डाच्या मते समाधानकारक नाहीये. न्यूझीलंडची टीम सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे आणि बुलावायोच्या दुसऱ्या टेस्टमध्ये किवी टीमनं मजबूत सुरुवात केली आहे. टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतल्यावर टॉम लॅथमनं सिरीजमधली दुसरी सेंचुरी ठोकली आणि त्या जीवावर न्यूझीलंडनं पहिल्या दिवशी 2 विकेटवर 329 रन केले आहेत. लॅथमनं 136 रन केले. एजबेस्टन टेस्टमध्ये इंग्लंडच्या टीमने आपली पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये दमदार बॅटिंग करत पाकिस्तान विरुद्धची आघाडी 350 पेक्षा जास्त वाढवली आहे. अलिस्टर कुक आणि अलेक्स हेल्स यांनी चांगली सुरुवात करून दिल्यावर जॉनी बेअरस्टो आणि मोईन अली यांनी 100 रनची पार्टनरशिप केली आणि ही टेस्ट आता इंग्लंडच्या बाजूने झुकली आहे. आणि या बातमीसह स्पोर्ट्स 20 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.